नियुक्ती झालेली आहे एक प्रकारे. एक मिनिट, सुदेशकाने खूप मस्त कमेंट केली. ॲट द स्ट्रोक ऑफ मिडनाईट व्हेन रेस्ट ऑफ पुणे स्लीप्स, अमोल बालवडकर अवेक्स इन वॉर्ड 9 ॲज अ फ्युचर सीएम ऑफ महाराष्ट्र. सो अशा बऱ्याचशा कमेंट तुमच्या येत आहेत, चांगलं वाटतंय. नाही, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार इतक्या वर्ष सीएम पदाची स्वप्न बघतायत. आता अजित पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजून एक व्यक्ती असेल जो सीएम पदाची स्वप्न पाहिल. मात्र त्यांचं मला वाटतं की हे उत्साही कार्यकर्त्यांनी जरी लिहिलेलं असेल तरी आता त्यांचं स्वप्न हे पुढचं स्वप्न म्हणजे कोथरूडचा आमदार होणं हे त्यांचं पुढचं स्वप्न असेल असं मला वाटतं. अमोल बालवडकर आता भविष्यामध्ये आता त्यांना भाजपकडून तिकीट मागण्याची गरज नाही आहे, कारण का ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे भाजपच्या. आणि पुढच्याही निवडणुकीत मला अजूनही वाटतं की पुढेही चंद्रकांत पाटील हेच भाजपचे उमेदवार असतील. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अमोल बालवडकर विरुद्ध चंद्रकांत दादा पाटील अशी लढाई बघायला मिळेल. त्यावेळेस फक्त असं 12 वाजेपर्यंत जागायला लागू नये, जेवण न करता पाणी न पिता, कारण की बघायला गेलं तर सगळ्या राज्याचे निकाल लागले. मात्र एका वॉर्डासाठी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत हे लाईव्ह सुरू ठेवावं लागलं आणि निकाल